आखाड स्पेशल नॉनव्हेज प्रेमींसाठी झणझणीत अशी हॉटेलसारखी अंड्याची करी आज बनवूया. तर सुरुवातीला अंडी उकडण्यासाठी पाण्यात मीठ घालायचे, म्हणजे अंडीची साल लवकर निघते. आता मसाल्याच्या ग्रेव्हीसाठी 2 कांदे, 1 टोमॅटो, थोडंसं खोबरे, नंतर कांदा हा उभा चिरून घ्यायचा. नंतर 1 टोमॅटो तो की बारीक चिरायचा आणि नंतर थोडेसे खोबरे, कारण खोबऱ्यामुळे आपली जी काही ग्रेव्ही आपण करतो ती घट्ट होते आणि चवही छान येते. आता कढईमध्ये थोडंसं तेल घालायचे आणि त्यामध्ये जो काय आपण उभा चिरलेला कांदा आहे तो त्यामध्ये घालून लालसर काळा होऊन द्यायचा. चांगला परतून झाल्यानंतर त्यात टोमॅटो घालायचा आणि टोमॅटोही चांगला परतून घ्यायचा. आता इथे कांदा आणि टोमॅटो छान परतला आहे. त्यामध्ये खोबरे घालायचे आणि लसणाच्या काही पाकळ्या त्यामध्ये घालायच्या आणि चांगलं परतून घेऊन गॅस बंद करायचा. नंतर वाटण्यासाठी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून बारीक वाटण करायचे. आता कढईमध्ये तेल टाकायचे, त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला, लाल तिखट आणि मटण मसाला घालायचा आणि थोडीशी हळद घालायची आणि आपण जे काही बारीक वाटण तयार केलेलं आहे ते त्यामध्ये घालायचे. आता छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. तर आपल्याला करी बनवायची आहे, त्यामुळे यामध्ये पाणी घालायचे. थोडंसं पाणी घातल्यानंतर आपलं करी तयार होते. आता आपण आधी मीठ घातलं नव्हतं, तर चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं उकळी आणायची. आपली करीचा रस्सा तयार झालेला आहे. तर आपलं इथे अंडी उकडलेली आहे, तर मी इथे मधून 2 भाग केलेले आहे अंड्याचे आणि आपली अंडी ही खूप छान उकडलेली आहे. आता झाकण काढून बघूया. आपला रस्सा खूप छान तयार झालेला आहे. आता त्यामध्ये आपण जे काही अंडी कापलेली होती ती त्यामध्ये घालायची आणि 5 मिनटं त्यामध्ये छान उकळी आणायची. आपली मस्त झणझणीत अशी हॉटेलसारखी अंडा करी तयार. नॉनव्हेज प्रेमींसाठी स्पेशल अंडा करी नक्की ट्राय करून बघा.